तुमचा श्लोक किडनॅप झालाय। तू जो कोण आहेस, माझा श्लोक मला परत दे। मी मी तुला हवे तेवढे पैसे देईन। एकदम हुशार आहात, डायरेक्ट मुद्द्यावर आलात। तर ऐका मग, तुम्हाला जर तुमचा श्लोक जिवंत हवा असेल ना, तर मला तुमच्या मोठ्या धीराचं म्हणजे दीपकचं कापलेलं मुंडकं पाहिजे। कल्याणी, कल्याणी, काय झालं? काय बोलला तो किडनॅपर? दीपक भाऊजींचं कापलेलं मुंडकं। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण माहितीये? मी सांगतो, ईर्ष्या आणि द्वेष। ईर्ष्या आणि द्वेष माणसाला काय करायला लावतील याचा नेम नाही, पण ही भावना जन्माला येते कुठून? तर स्वार्थ, हवस, लालसा या वृत्तींमधून। मग ही वृत्ती येते कुठून? नाही, वृत्ती कुठूनही येत नाही, ती माणसाच्या मनातच जन्म घेते। मग असं असेल तर आपण कोणाला जन्म द्यायचा आणि कोणाला नाही हे सुद्धा आपणच ठरवायला हवं, नाही का? स्वार्थ, लालसा अशा वृत्तीतून जन्माला आलेले ईर्ष्या आणि द्वेष तुम्हाला गुन्हा करायला भाग पाडू शकतात। खऱ्या अर्थानं गुन्ह्याचा जन्म तेव्हाच होतो जेव्हा आपल्या मनामध्ये स्वार्थ निर्माण होतो, आणि जर तेव्हाच त्याची चाहूल ओळखता आली तर आपल्याला कितीतरी गुन्हे थांबवता येतील, नाही का? काय मग, मुलाच्या घरच्यांकडून आला का नकार? नाही, होकार आलाय। काय? असं कसं झालं गौरी? अरे मी तर फोन करून सांगितलं होतं नेहमीप्रमाणे की मुलगी काही बरी नाही, तिचं बाहेर काहीतरी चालू आहे। त्याचा काहीच उपयोग झाला नाहीये सुजित। त्या मुलाशी माझं लग्न ठरलंय आणि त्याला लवकरात लवकर लग्न करायचंय। आता काय करायचं ते मला काहीच समजत नाहीये। हे बघ गौरी, अशी तू पॅनिक होऊ नकोस। आपण ना काहीतरी मार्ग काढूया। काय मार्ग निघणार आहे त्यातून? आता सगळं संपलंय सुजित। आता एकच मार्ग आहे, आपण लग्न करूया। काय तू वेडी वगैरे आहेस का? अरे लग्न करणं काय तुला खाऊची गोष्ट वाटते? तिथे एक तर मला नोकरी नाही, डिप्लोमाच्या लास्ट इयरला आहे, आणि तुला माझ्या घरची परिस्थिती माहिती आहे ना। मग काय करू सुजित, सांग ना। तर जाऊन मुलाशी लग्न करू का? जरा शांत हो गौरी, मी काहीतरी करतो। काय करणार आहेस तू सुजित? काही करायला पैसे लागतात, पैसे ते आहेत का तुझ्याकडे? आणि मी तुला शेवटची संधी देते, माझ्याशी लग्न नाही केलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील। जाते मी। गौरी, खूप छान डान्स केलंस, कुणाची नजर नको लागायला। हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय, सरप्राईज। वाव, अगं प्रणव कुठे आहे? येतीलच ते इतक्यात। मी एक काम करते, ते अजून का नाही आलेत ना ते बघून येते। काय गरज काय होती आईना त्याच्या गळ्यात एवढी मोठी चेन घालायची? काय एवढं मोठं केलंय त्याने? काय झालं संगीता? काय झालं? आईनी श्लोकच्या गळ्यात मोठी चेन घातलीये, एका डान्स शोच्या फिनालेमध्ये पोचला म्हणून। माझी मुलगी कधी दिसली नाही त्यांना। किती हुशार आहे ते। ही फॅमिलीचा वारस म्हणून फक्त श्लोकचाच उदो उदो करणार, अजून किती कौतुक करणार त्याचं? अरे मी तुला सांगत होतो एक मूल हो दे म्हणून। एखादा मुलगा झाला असता ना। पण मी कधी नाही म्हटलं, पण आता होत नाहीये, यात माझा दोष आहे। केले ना किती दफ्तर, आणि असंही मुलगा होऊन काय उपयोग होणार होता? कुठे प्रॉपर्टीचा मोठा हिस्सा मिळणार आहे? दीपक भाऊजी मोठे आणि सुज्ञान म्हणून कंपनीमध्ये त्यांचे शेअर जास्त, मंगेश भाऊजी लहान म्हणून त्यांच्या मुलांचे लाड जास्त। आणि हे काय कमी की आईने तर घोषितच केलंय, मी गेल्यावर माझं सगळं श्लोकच्या नावावर जाणार नाही, आणि तुम्ही
तुम्ही कोण मधले ना घर के ना घाट के. संगीता बास. तोंड सांभाळून बोल. फार बोलतेस तू. अरे काका कुठे होतास तुम्ही? डान्स केला. अरे एक महत्वाचा फोन कॉल चालला होता. ठीक आहे चल. काका कसा वाटला डान्स? ठीक होतं. पाया पडतो. औषध कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला काय वाटलं? तू सांगितलं नाही तर आम्हाला कळणार नाही का? हा? शाबास. असाच मोठा हो. बरं दीपक, जरा बाहेर येतोस का? थोडं अर्जंट बोलायचं. चल एन्जॉय. श्लोका, मी तुला शब्दात नाही सांगू शकत तू आमच्यासाठी काय असते, आणि आम्हाला तुझा किती अभिमान येतो. तुला कोणाची नजर नाही लागो. आय लव्ह यू आई बाबा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अरे जगदीश इकडे बाळा. हो. माझ्या श्लोकचा उत्तम मार्गदर्शक गुरु आणि सुपर डान्स पार्टनर झाल्याबद्दल तुझे मनापासून आभार. आज माझा श्लोक जे काय आहे ना ते फक्त तुझ्यामुळे. थँक्स. थँक्स कशासाठी काका? मी काही नाही केलं. श्लोक आहे स्वतः टॅलेंटेड. थँक्यू यार दादा. थँक्यू. अरे चला चला सर्वांनी केक कापूया. वा. चल. सेलिब्रेट. थँक्स कल्याणी. अगं तू आपल्या श्लोकला इतके चांगले संस्कार दिलेस. खूप कष्ट घेतेस तू त्याच्यासाठी. मी नाही, हा आपण दोघे. अच्छा, ही फाईल लॉकर मध्ये ठेवून दे. ही कसली फाईल? अगं शिक्रापूरला आईच्या नावावर काही गुंठे जागा आहे, त्याचेच पेपर्स आहे ते. आई म्हणत होती ती जागा विकून टाकूया. मी म्हटलं आता नको, काही दिवसांनी बघू. ठेव. श्लोक कुठे गेलाय? झोपायची वेळ झाली. नेहमीप्रमाणे झोपायच्या आधी त्याचं महत्वाचं काम करायला गेलाय तो. छान. काय रे, पुन्हा घाबरलास? अगं आजी, मी किती वेळा सांगितलं की तिथला लाईट चालू ठेवत जायचा म्हणून, पण कोण ऐकतच नाही माझं. मला अंधाराची भीती वाटते. अरे राहू दे रे, किती करशील म्हातारीचं. आजी, तुझे पाय छेपलं की तुला बरं वाटतं, आणि तुला बरं वाटलं की मला छान वाटतं. होऊन जाईल काम तुमचं आज. होऊन जाईल. कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळणार, काही काळजी करू नका तुम्ही. हो. व्हेरी गुड. श्लोक, मी सोडू का तुला? अरे नाही, बाबा येतीलच इतक्यात. ओके चल बाय. चल ओके.
चल संध्याकाळी 4 वाजता येतो तुला घ्यायला. बाय. सुजित तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अगं गौरी, ऐक तू माझं, सगळं सेट आहे. 3-4 वर्ष गायब राहायचंय, तोपर्यंत हा मॅटर पण थंड होईल. सुजित मला खरंच खूप भीती वाटते. अगं गौरी, काही होणार नाही. आता फक्त ना मला तुझी साथ पाहिजे. पप्पा कुठे चाललात? बिझनेस मीटिंग आहे, बाहेरगावी जातोय. हा पण कुठे? तुला किती वेळा सांगितलंय मी बाहेर जाताना कुठे, कधी, कशासाठी असले प्रश्न विचारायचे नाहीत. मला आवडत नाही ते. ना मी रेडी आहे. हो हो, कॉन्ट्रॅक्ट सिक्युरिटी फाईल पण घेतलेली आहे. ठीक आहे, बाय. कसली बिझनेस मीटिंग आहे? आज 28 तारीख आहे ना? म्हणजे तुम्ही नक्कीच तिला भेटायला चाललाय. तुला शेवटचं सांगतोय, माझ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं नाही, कळलं? जा, चालती हो. व्हेरी गुड श्लोक. आपण अशीच प्रॅक्टिस करत राहिलो ना, कॉम्पिटिटरला आपल्याला टक्कर देणं अवघड होईल. अरे मला खात्री आहे ना आपलीच जोडी जिंकणार आहे. अरे मग काय. बरं चल, येतो मी. ठीक आहे. आणि ऐक, उद्या उशिरा भेटूयात. मी ड्रेस डिझायनरकडे जातोय. फिनालेचे कॉस्ट्युम्स घ्यायचे आहेत. इथेच फिटिंग चेक करूयात. ठीक आहे, नो इश्यूज. श्लोक, 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 कोणी आहे का आतमध्ये? श्लोक, कल्याणी, श्लोक आलाय का घरी? नाही. बर, नाही, क्लास बंद आहे. बहुतेक क्लास लवकर संपला असेल म्हणून चालत घरी निघाला असेल. बघतो मी. कोण आहेस तू? मला जाऊ दे, मला जाऊ दे प्लीज. मला सोडा, मला इथे का आणलंय? हात का मला सोडा प्लीज, मला सोडा प्लीज, प्लीज सोडा मला. तोंड बंद करायचं तुझं. प्लीज प्लीज, मला भीती वाटते. प्लीज मला जाऊ दे प्लीज. लाईट का होते? मला अंधाराची भीती वाटते. लाईट ऑन कर. मी गप्प, मी शांत बसतो प्लीज. श्लोक, श्लोक ते आला? श्लोक अजून घरी आलेला नाही. अरे मला वाटलं एव्हाना चालत घरी पोहोचला असेल तो.
कितीतरी फोनही लावले त्याला, पण त्याने फोन उचललेला नाही आणि आता तर त्याचा फोनही बंद येतोय. अरे तुम्ही सगळे काय एवढी काळजी करताय श्लोकची? तो असेलच ना नेहमीप्रमाणे त्याच्या जगदीश दादा सोबत. जगदीश घे, आला श्लोकचा फोन. हॅलो. अरे श्लोक, कुठे आहेस तू? मी तुझ्या क्लासच्या बाहेर तुझी वाट बघत होतो. श्लोकची वाट बघू नका, तो माझ्याकडे सुखरूप आहे. कोण बोलतोय? श्लोक कुठे आहे माझा? मी श्लोकचा किडनॅपर बोलतोय. किडनॅपर? हो, तुमचा श्लोक किडनॅप झालाय. किडनॅपर म्हणजे माझा? तू जो कोण आहेस, माझा श्लोक मला परत दे. मी मी तुला हवे तेवढे पैसे देईन. तुम्हाला जर तुमचा श्लोक जिवंत हवा असेल ना, तर मला तुमच्या मोठ्या धीराचं म्हणजे दीपकचं कापलेलं मुंडकं पाहिजे. तू काय बोलतोस, तुला कळतंय का? मला जर पाहिजे ती गोष्ट मिळाली नाही ना, तर तुमच्या श्लोकचं कापलेलं मुंडकं तुम्हाला कुरिअरने पाठवून देईन. आणि ही जर किडनॅपिंगची माहिती फॅमिलीच्या बाहेर गेली, पोलिसांना जर कळलं, तर तुमच्या श्लोकची जिवंत राहण्याची आशा सोडून द्यायची. तुमच्याकडे फक्त आणि फक्त 2 दिवस आहेत. काम झालं पाहिजे. पुन्हा फोन करेन तुम्हाला मी. कल्याणी, कल्याणी काय झालं? काय बोलला तो किडनॅपर? कल्याणी काय मागतोय तो किडनॅपर? दीपक भाऊजींचं कापलेलं मुंडकं. काय? अगं रुचा, दीपक भाऊजी तिकडे गेल्यानंतर आपल्याला विसरतात. ती विसरलीस की काय? कल्याणी, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. नाही मंगेश, नाही. मी तुम्हाला पोलिसांकडे नाही जाऊ देणार. तुम्ही असं काही करणार नाही आहात. अगं करायचं काय? त्या किडनॅपरने एक वेळेस पैसे मागितले असते तर ते दिले असते त्याला. त्याने दीपक दादाचं मुंडकं मागितलंय, ते देणार आहे का आपण? नाही, मला जायला हवं पोलीस स्टेशनला. नाही मंगेश, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. आणि मी माझ्या श्लोकसाठी काही करायला तयार आहे. समजलं? काय झालं श्लोकचं? कसं काय झालं किडनॅप? नाना, तुम्हाला कसं कळलं? मी सांगितलं. हे बघ मंगेश, बिलकुल काळजी करू नको. आपण त्या किडनॅपरला सुद्धा पकडूया आणि श्लोकला घरी घेऊन येऊ. माझा एक मित्र आहे दिनेश, तो कॉन्स्टेबल आहे, तो सगळं करेल. नाना, तो फक्त कॉन्स्टेबल आहे, इन्स्पेक्टर नाही. अरे म्हणून काय झालं? अरे अशा गुन्हेगारांना तू चांगला ओळखतो. तू एक काम कर, तू मला श्लोकचा नंबर दे. मी त्याला सांगतो लोकेशन ट्रेस करायला. आणि एकदा आपल्याला त्याचं लोकेशन समजलं ना, तो कुठे आहे ते नक्की कळेल ना आपल्याला. नाना, मी देते नंबर. हां दे. हा नाना, बोल. अरे मी तुला एक नंबर सेंड करतोय, जरा लोकेशन ट्रेस करायचं होतं. अरे हा नंबर कोणाचा आहे आणि तुला कशाला पाहिजे लोकेशन? हे बघ, उगाच फालतूच्या फंद्यात पडू नकोस. अरे दिन्या, अरे कर ना, एक खाजगी आहे ते आपलं काम. अरे म्हणजे पोलीस यंत्रणा काय खाजी कामासाठी आहेत का? हा ठेव तू, मी नाही करणार. ठीक आहे, ठीक. ओके, कर कर, प्रयत्न कर. थँक्यू. करेल म्हणालाय, काय काळजी करू नकोस. इथे घरामध्ये गुन्ह्याची चाहूल सर्वांनाच लागली होती आणि सर्वसामान्य नागरिक पहिली चूक इथेच करतात. कुठल्याही गुन्ह्याची तक्रार किंवा माहिती सगळ्यात आधी पोलीस स्टेशनला द्यायला हवी. इथे सुद्धा नानांनी तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याऐवजी कॉन्स्टेबल कमलेशला किडनॅपिंगची माहिती देणं गरजेचं होतं. पोलिसांनी योग्य वेळेला योग्य ती कारवाई केलीच असती. पोलिसांची मदत वेळेवर न घेतल्यानं या अशा गुन्हेगारांचं मनोबल नेहमीच वाढतं आणि त्यांना पुढचं पाऊल उचलायला जास्त वेळ लागत नाही. आणि ते पुढचं पाऊल किती गंभीर असू शकेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या केसच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. अरे आज सगळे असे एकत्र. लोक कुठे?
आज क्लासला पण नाही आला. त्याला कॉल करतोय तर त्याचा फोन स्विच ऑफ. श्लोक कुठे काका? ते श्लोक तो ना त्याची तब्येत बरी नाहीये. तो बेडरूम मध्ये झोपलाय. तब्येत बरी नाही? मी बघून येतो त्याला. अरे नाही, त्याला ना झोप लागली. झोपू दे. हा बरं. ही बॅग आतमध्ये ठेवून येतो. हे फिनालेचे कॉस्ट्युम्स आहेत ना, ते ठेवतो. तुला कळत कसं नाही एकदा सांगितलेलं? हा काकू? काका काका काय झालं? श्लोक कुठे? अरे कोणी काहीच का बोलत नाहीये? मला कोणी काही सांगणार आहे का? दादा, श्लोकचा किडनॅप झालाय. काय? तुम्ही पोलिसांना कळवलं का? आपल्याला पोलिसांना कळवायला हवं. पोलिसांना कशाला? मी आहे ना, बघतो मी. श्लोकचा फोन आला. श्लोक बाळा, हॅलो. आई मला भीती वाटते इथे. बाबांना बोल ना किडनॅपरने सांगितलेलं काम करायला, नाहीतर ते मला सोडणार नाही. हो बेटा, हो बाबा करतील. तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना. अजून फक्त 1 दिवस. हॅलो 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 श्लोक, माझा श्लोक. हे बघ मी काही केलेलं नाहीये. माझी काही चूक नाहीये. तुला परिणाम भोगावा लागते. ऐक माझा. हॅलो सुजित, मी बोलते. काम झालंय, मी निघते. ठीक आहे गौरी, लवकर ये. मी तुझी वाट पाहतो. आई 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 श्लोक, मंगेश 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 उठा ना. बाहेर बाहेर श्लोकचा आवाज. श्लोक आलाय बाहेर. कल्याणी, अगं तुला भास होतोय. आपला श्लोक किडनॅप. बघा मी म्हटलं होतं ना. श्लोक सोडव आई, आई सोडव, सोडवा आई, आई सोडवा. श्लोक श्लोक श्लोक, अहो, लवकर. दादा, दादा. जैन सर, सर मारेकरी गाडी इथेच सोडून पळून गेला. काय मिळालं पाटील? सर गाडीचे पेपर सापडले. सर ही गाडी दीपक सुर्वे नावावर रजिस्टर्ड आहे. दीपक सुर्वे? हा सर. बॉडी कुठे आहे? सर तिकडे. सर ही केस म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. शिरधडापासून वेगळं केलंय. ज्याने खून केलाय ना त्याच्या मनात याच्याबद्दल खूप राग असेल. हो सर. सर हे बघा, मोबाईल, पाकिट, चेन सगळं काही जसंच्या तसं आहे. पाकिटामध्ये एक आयडी सापडलंय आणि त्याच्यावर दीपक सुर्वे नाव आहे. कदाचित हाच दीपक सुर्वे असावा. अच्छा, हत्यार वगैरे काय सापडलं का? सर हा बाजूलाच कोयता मिळाला. कदाचित त्याची मान यानेच कापली असेल. पण सर शिर कुठे सापडलं नाही.
रागाच्या भरात खून झालाय हा. एक काम करा, सगळीकडे सर्च करा. बघा कुठलाच पुरावा हातचा निसटून जाता कामा नये. व्यवस्थित सर्च करा. ओके सर. सर हे दीपक सुर्वेंचं घर आहे? हो सर. काय झालं सर? नाशिकच्या बाहेर हायवे जवळ दीपक सुर्वेची बॉडी मिळाली. खून झालाय त्यांना. काय? नाही आई नाही आई सांभाळ नाही. आई तू रडतेस कशाला? कसं शक्य आहे? यांचा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, डेड बॉडी जवळ आम्हाला त्यांच्या ह्या वस्तू सापडल्यात. हे दीपकचंच आहे ना? अरे दादाच्याच वस्तू आहे. कसं झालं साहेब? तपास चालू आहे. तुम्हाला फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. नक्कीच मंगेश काकांनी काकूने मारले माझ्या पप्पांना. रुचा, काहीही काय बोलतेस? खरं तेच बोलतेय मी. कारण श्लोकच्या किडनॅपरने पप्पांना मारा तरच श्लोकला सोडू अशी धमकी दिली होती. आणि श्लोक सकाळी एक मिनिट. कुणाचं किडनॅप झालं होतं? कधी झालं होतं? कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती का तुम्ही? साहेब, हा दीपकचा छोटा भाऊ मंगेश, त्याचा मुलगा श्लोक याचंच किडनॅपिंग झालं होतं 2 दिवसापूर्वी. सर, यानेच नंबर ट्रेस करायला सांगितला होता. काय हो, कोणाचा नंबर ट्रेस करायला सांगितलेला? नाही ते साहेब, श्लोकचं शोधण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही फक्त. तुमच्या घरातल्या एका मुलाचा किडनॅप होतं आणि त्याच्या बदल्यात तुमच्याच घरातल्या एका माणसाचा खून होतो. किती गंभीर गोष्ट आहे ही. तुम्ही पोलिसात यायला हवं होतं. घरातल्या एका व्यक्तीचं किडनॅप झालं, किती सिरियस बाब आहे ही. पोलीस कंप्लेंट करायचं सोडून तुम्ही केस स्वतःच्या हातात घेतली. कोणाला विचारून? तुम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. ठीक आहे, तुमच्यापैकी एकाने जाऊन फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. जा, आम्हाला श्लोकशी एकांतात बोलायचं. प्लीज. खरंच एखाद्याच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त आहे का की कुणी उठून कधीही कुणाचाही जीव घ्यावा? श्लोकला किडनॅप करण्यामागचा किडनॅपरचा हेतू साध्य झाला होता. गुन्हेगारांना आता पुढचं पाऊल टाकलं होतं. समोर प्रश्न होता की दीपकच्या जिवंत असण्यानं कोणाचं नुकसान होणार होतं, की दीपकचं जिवंत असणंच कोणाला तरी खटकत होतं. म्हणून त्यांनी सगळ्या शक्यता पडताळून बघायला सुरुवात केली, सुरुवातीपासून, श्लोकपासून. श्लोक, त्या किडनॅपरला पकडायला आम्हाला तुझी मदत हवी. त्याच्याचमुळे आज तुझे दीपक काका इथे नाही. करशील ना आम्हाला मदत? हो सर. श्लोक, ज्या दिवशी तुला किडनॅप केलं होतं त्या दिवशी नक्की काय झालं होतं? तू श्लोक सुर्वे ना? हो. मी तुझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये काम करतो. मंगेश सरांचा ऍक्सिडेंट झालाय, त्यांना आत्ताच घरी घेऊन गेले. लवकर चल. काय, बाबांचा ऍक्सिडेंट? हो, चल 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 लवकर चल. जास्ती लागलाय का त्यांना? जास्त नाही, थोडा हाताला खरचटलंय. ओ काका, लेफ्टला कुठे? माझं घर राईटला आहे काका. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका धुळीच्या रूम मध्ये होतो. कशी होती ती जागा? काय काय होतं त्यात? खिडकी होती का? बाहेरचं काही दिसत होतं? अडघळीचं सामान होतं आणि एक खिडकी होती, पण ती नेहमी बंद होती म्हणून कधी बाहेरचं दिसलं नाही. आणि घंटीचा आवाज आला होता. घंटी? कसली घंटी? ते ऍक्च्युली आठवत नाही, पण ती सकाळ संध्याकाळ वाजायची आणि एकदा वाजली की 8 ते 10 वेळा कंटिन्युअस वाजायची. श्लोक, तुला त्या माणसाने ज्या ठिकाणी बेशुद्ध केलं ती जागा आम्हाला दाखवू शकशील? हो सर. ठीक आहे श्लोक, अजून काय आठवलं तर नक्की सांग. आणि काळजी करू नकोस, तुझ्या किडनॅपरला आपण लवकरात लवकर जेलमध्ये टाक. पण माझी चेन मिळेल ना? चेन? कुठली चेन? आम्ही फिनालेला गेलो म्हणून आजीने त्या दिवशी मला चेन गिफ्ट केली होती.
ठीक आहे, येतो आम्ही. त्या श्लोकचे काही कॉल रेकॉर्ड्स मिळाले का? तर तपास चालू आहे, लवकरच कळतील. साहेब, गेले 3 दिवस माझी मुलगी बेपत्ता आहे. नातेवाईकांकडे, मित्रमंडळींकडे, गावाला सगळीकडे शोधाशोध केली, पण कुठेच काही पत्ता लागला नाही हो. काही दिवसापूर्वीच मी तिचं लग्न ठरवलं होतं. तिला हे लग्न मान्य नव्हतं का? साहेब, तसं ती काही बोलली नाही, त्यामुळे मला सांगता येणार नाही. बरं, तुझं नाव सांगा. गौरी मोरे. गौरी मोरे. वय? 23. बरं, तिला जवळचा मित्र, बॉयफ्रेंड वगैरे कोणी होतं का? मला माहित नाही साहेब. पाटील, इकडे सर. यांच्या मुलीचे फोटोज घ्या, ते सगळ्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट करा, तिचे कॉल डिटेल्स काढा. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीचा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊ. धन्यवाद साहेब. या. सर, दीपकच्या मर्डर केसमध्ये श्लोकचे आई वडील हे मुख्य संशयित आहेत. ऐकोडी, दीपक मर्डर केस आणि श्लोक किडनॅपिंग या एकाच केसच्या 2 बाजू, आणि दोघांमधली कॉमन गोष्ट आहे तो किडनॅपर. त्यामुळे आपल्याला आधी किडनॅपरला ट्रेस करायला हवं. येस सर. त्या श्लोकला लोकेशनवर घेऊन जाणार होतात ना? सर, अनिकेत श्लोकला घेऊन येतोच आहे, ते आले की आम्ही निघू. या दीपकचे 4-5 दिवसापूर्वीचे कॉल डिटेल्स चेक करा, बघा काय माहिती मिळते का. ओके सर. बरं, तो किडनॅपर श्लोकच्या मोबाईलवरून कॉल करत होता ना? हो सर. त्या मोबाईलचे पण लोकेशन डिटेल्स चेक करा. सर, लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून किडनॅपरने वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन केले, त्यामुळे ठोस काही हाती लागलं नाही. सर, आमच्या घराकडे जाणारा रस्ता हा आहे, पण त्या दिवशी त्यांनी हा लेफ्ट घेतला. मी त्याला विचारलं हा का घेतोयस म्हणून लेफ्ट, पण तेवढ्यातच त्यांनी मला बेशुद्ध केला, आणि त्यापुढे तर मला काही आठवत नाही सर. ठीक आहे मंगेशजी, तुम्ही श्लोकला घेऊन घरी जा. बरं सर. बस श्लोक. या जरा बघूया. पाटील, इकडे मंदिर आहे. श्लोकने आपल्याला सांगितलं होतं की त्याला सकाळ संध्याकाळ घंटीचा आवाज यायचा. त्याला घंटा तर नसेल म्हणायचं, कारण सकाळ संध्याकाळ मंदिरातच घंटा वाजतो. होऊ शकतं सर. कदाचित किडनॅपरने श्लोकला इथेच कुठेतरी आजूबाजूला लपवून ठेवलं होतं. चला चौकशी करूया. सर. काळा तोडा. जरा बघा काय मिळते का. दाढी मिशा. हे घर कोणाचं आहे त्याची चौकशी करा आणि घर सील करा. ठीक आहे सर. तुमच्या हॉटेलच्या पाठीमागे जे मंदिर आहे तिथे एक 4-5 घर आहेत. 3-4 दिवसापूर्वी तिथून कोणी तुमच्याकडे पार्सल नेण्यासाठी आलं होतं? सध्या होम डिलिव्हरी बंद आहे सर, पण पार्सल घेऊन जाऊ शकता. आणि कोण कुठं पार्सल घेऊन जातं हे कसं काय सांगणार ना. तो सीसीटीव्ही चालू आहे? हो. काकू, तू इथे काय करतेस? रुचा बेटा, तुला अजूनही वाटतं का की मी दीपक भाऊजींना? नुसतं वाटत नाही, पूर्ण खात्री आहे. श्लोकला वाचवण्यासाठी तुम्हीच माझ्या पप्पांना. नाही रुचा, अगं मी असं कसा विचार करेन? ते तर मंगेशचे मोठे भाऊ होते ना, या घरातले करतेत, मी असा विचार नाही करणार. कारण त्या दिवशी तूच तुझ्या तोंडाने बोलली होतीस, आणि मी माझ्या श्लोकसाठी काही करायला तयार आहे. अगं मी ते भावनेच्या भरात बोलले होते,
रुचा दीदी, माझ्या आई बाबांनी नाही मारलं का दीपू काकाला? शपथ नाही मारलं. माझ्या मुलीविषयी काही समजलं का साहेब? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. गौरीचे फोटो आम्ही सगळीकडे सर्क्युलेट केलेले आहेत. काही कळालं तर तुम्हाला आम्ही नक्की सांगू. प्लीज साहेब, धन्यवाद. सर, श्लोकच्या किडनॅपिंग केसमध्ये एक महत्वाची लीड मिळाली आहे. किडनॅपरने श्लोकला ज्या घरामध्ये ठेवलं होतं त्या घराचा पत्ता सापडलाय. गुड. सर, आपल्याला श्लोकने एक घंटीच्या आवाजाबद्दल सांगितलं होतं. ऍक्च्युली तो घंटीचा आवाज नसून जवळच असलेल्या एका मंदिराच्या घंटेचा आवाज आहे. सर, तिथे काही एव्हिडन्स सापडले. ती खोटी दाढी मिशा आणि हॉटेलचं बिल. सर, या हॉटेलमध्ये जेव्हा जाऊन चौकशी केली तेव्हा तिथे सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्या फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तीच कदाचित किडनॅपर असू शकते. हे बघा सर. व्हेरी गुड. एक काम करा नायकोडे, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याचा चेहरा श्लोक आणि त्याच्या फॅमिली सोबत कन्फर्म करा. ओके सर. सर, गौरीचं सुजित नावाच्या मुलाबरोबर 2 वर्षापासून अफेअर चालू आहे. ते दोघेही सतत कॉन्टॅक्टमध्ये होते. ज्या दिवशी गौरी घराबाहेर पडली त्यावेळी सुजित सोबत ती बोलत होती. आणि सर, त्यानंतर दोघांचाही फोन एकत्र नाशिक मुंबई हायवेवरती बंद पडला. या सुजितच्या घरी चौकशी केली? येस सर. 4 दिवसांपूर्वी तो काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगून बाहेर निघाला आणि परत यायला 1 महिना लागेल असं बोलून गेला. एक काम करा, सुजित आणि गौरी दोघांचे फोटो मुंबई नाशिक हायवेच्या सगळ्या हॉटेल्समध्ये सर्क्युलेट करा. बघा काय माहिती मिळते. येस सर. जय हिंद. सर, श्लोकने किडनॅपरला कन्फर्म केलंय. दीपकचा फोन गेले 2 दिवस बंद होता. ज्या दिवशी दीपकचा खून झाला त्या दिवशी दोघे भाऊ म्हणजे प्रणव आणि मंगेश हे कामानिमित्त बाहेर गेले होते. एक काम करा, दोघांचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन फाइंड आउट करा. ओके सर. हां. शिंदे सर, गौरी केसचं काय झालं? सर, हे सुजित आणि गौरीचे फोटोज मी मुंबई नाशिक हायवेच्या सगळ्या हॉटेल्समध्ये सर्क्युलेट केलेत आणि आपल्या खबरींना पण कामाला लावलंय. हा कोण आहे? सर, हा सुजित आहे, गौरीचा बॉयफ्रेंड. एक काम करा, नायकोडेंना पाठवा ताबडतोब. यस सर. सर, दाढी मिशांचा फरक सोडला तर ह्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. याचा अर्थ गौरीचा बॉयफ्रेंड सुजित हा श्लोकचा किडनॅपर आहे. तोंड बंद करायचं तुझं. नायकोडी, आपल्यासमोर या 2 केसेस आहेत, पण या दोन्ही केसेसचा आरोपी एकच आहे, सुजित. त्याला फोकस करायला हवं. तोच आपल्याला दीपकच्या खुन्यापर्यंत घेऊन जाईल. ससा कासवाची गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे. इथे पोलिसांना मिळालेलं यश हे कासवाच्या गतीनं जरी मिळालेलं असलं तरी षडयंत्राचं गुपित उलगडण्यामध्ये त्यांना यश मिळणार हे नक्की होतं. पण या सगळ्या शर्यतीमध्ये अजून एक बळी गेला होता. 2 वेगळ्या वाटणाऱ्या प्रकरणांचा सूत्रधार एकच आहे हे पोलिसांनी ओळखलं होतं आणि त्याला बेड्या ठोकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं. या षडयंत्रामध्ये अजून किती पैलू आहेत हे त्या गुन्हेगारालाच ठाऊक. पण या षडयंत्राचा उलगडा होणार आहे आता उद्याच्या भागामध्ये. आजच्या भागामध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.